हाय, नमस्ते. मी दीपा फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत व्हेज हक्का नूडल्स. एकदम सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करू. तर तुम्ही बघू शकता आपण व्हेजचा हक्का नूडल्स वापरतोय. तर साहित्य बघू शकता तुम्ही. मी इथं घेतलंय उभा पातळ चिरून पत्ता गोबी घेतलेला आहे, एक शिमला मिरची घेतली उभी पातळ चिरून, एक कांदा घेतलेला आहे उभा पातळ चिरून, पातीचा कांदा घेतलेला आहे, पात घेतलेली आहे, अद्रक आणि लसूण मी ग्रेट करून घेतलेलं आहे. तर आपण आता नूडल्स उकळून घेऊ पाण्यात. तर तर मी इथं पाणी गरम करून ठेवलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की आपण याच्यात आता आपण इथं नूडल्स टाकतोय. हे नूडल्स आपल्याला इथं 10 मिनिटं व्यवस्थित असे उकडून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपण हे नूडल्स इथं 70% शिजून घेतलेले. आता आपण यांना पाण्यातनं काढून घेणार आहोत. मी एक खाली आणि त्याच्यावर एक चाळण ठेवली. चाळण इथे आपण काढून घ्यायचंय. चांगलं त्याचं पाणी निथळू द्यायचंय. आता आपण याच्यावर थंड पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे यांची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबून जाते आणि मग अशी चिवट नाही होत आणि चिटकत नाही. मग ते एकदम मोकळे होऊन जातं ते. तरी पण येते का वाटेत जिपक. आणि याला आपण तेलाने थोडं हे करणार आहोत. थोडं तेल टाकलं म्हणजे मग ते चिपकत नाही, असे मोकळे मोकळे होता मध्ये. इथे लोखंडाची कढाई घेतलेली आहे आणि त्याच्यात टाकलेलं आहे 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आणि मी आता हे फुल फ्लेमवर ठेवलेले आहे. तर आपण आता त्याच्यात अद्रक आणि लसूण टाकून घेणार आहोत. त्यानंतर टाकलंय आणि इथं याला छान असं शिजू द्यायचंय तेलात. आपण याच्यात घालतोय आता शिमला मिरची, पातीचा कांदा. हे सर्व काही आपण फुल फ्लेमवरच भाज्या या सॉटे करायच्या आहेत. आता घातलाय आपण एक कांदा, पातीचा कांदा. या सर्व भाज्या आपल्याला ओव्हर कुक नाही करायच्या आहेत. गॅस मोठाच घेऊ द्यायचा आहे. गॅस कमी किंवा जास्त करू नका. एकच फ्लेम ठेवली म्हणजे भाज्या अशा क्रंची राहतात. कमी केला म्हणजे मग भाज्या नरम पडून जातील. तुम्ही बघू शकता मी इथं मीठ अजून घातलेलं नाहीये. मीठ घातलं म्हणजे मग भाज्या नरम होऊन जातील. भाज्या अशा दाताखाली लागायला पाहिजे. तुम्ही बघू शकता आपण भाज्या आपल्याला पूर्ण शिजू नाही द्यायच्या आहेत. आता आपण याच्यात इथं मी घालते आता सोया सॉस, चिली सॉस घालते मी सर. थोडा मी याच्यात टोमॅटो सॉस घालते. बघा किती छान असा कलर आलेला आहे. जो हक्का नूडल्स मध्ये जो मसाला असतो तो घालतोय आपण याच्यात. शेवट आपण घालणार आहोत आपलं आता नूडल्स.
सॉस मध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ कमीच घालायचंय. याच्यात असा स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे म्हणून आपण स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे म्हणून आपण गॅसची फ्लेम एकदम मोठीच ठेवलेली आहे आणि पटापट पटापट मोठ्या फ्लेमवरच करायचंय आपल्याला. हे बघू शकता आपले नूडल्स किती मोकळे, एकमेकांना अजिबात चिपकलेले नाहीयेत. हे बघू शकता ते. तर तुम्ही बघू शकता आपले हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल नूडल्स, हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. तर तुम्ही हे गरमागरम बनवून सर्व करू शकता और मुलांना डब्यासाठी पण खूप छान आहे. तुम्ही आधी सर्व तयारी जर केली तर सकाळी एवढ्या सकाळच्या घाई गडबडीत पण मुलांना आपण हे डब्याला बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा और कमेंट्स नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.